विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अंकेक्षणाचा अर्थ, अंकेक्षणाची व्याप्ती आणि अंकेक्षणाची उद्दिष्ट या टॉपिकवरती आपण चर्चा केली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंकेक्षणाचे विविध प्रकार या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. आता अंकेक्षणाचे जे विविध प्रकार आहेत त्यातील प्रामुख्याने पहिला प्रकार आहे नियामक अंकेक्षण. नियामक अंकेक्षणाला कायदेशीर अंकेक्षण, वैधानिक अंकेक्षण असेही म्हणतात. नियामक अंकेक्षण याचा अर्थ जे अंकेक्षण कायद्यातील तरतुदीनुसार त्या संस्थांना अनिवार्य आहे, अंकेक्षण करावंच लागतं कंपल्सरी, त्याला नियामक अंकेक्षण असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात हे एक वैधानिक अंकेक्षण आहे, कायदेशीर अंकेक्षण आहे. आता नियामक अंकेक्षण कुणासाठी महत्त्वाचं आहे किंवा कुणासाठी कंपल्सरी आहे, त्याच्यामध्ये मग नंबर 1 कंपन्या आहेत. कंपनीचं अंकेक्षण हे नियामक अंकेक्षणामध्ये मोडतं. कंपन्या खाजगी असेल, सार्वजनिक असेल, भारतीय कंपनी कायदा 1956च्या अनुषंगानं निर्माण झालेल्या ज्या कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्यांना हे अंकेक्षण अनिवार्य आहे. कारण यापूर्वी पण मी सांगितलं होतं की कंपन्यांमध्ये भागधारक जे आहेत ते भागधारक प्रत्यक्षात व्यवस्थापन करण्यासाठी नाहीत, त्यांच्या वतीनं संचालक मंडळ आहे आणि संचालक मंडळाच्या नियंत्रणाखाली कंपनीचे कर्मचारी काम करतात. परंतु जर संचालक मंडळ अप्रामाणिक असेल, धूर्त असेल, लबाड असेल, कर्मचारी त्याच पद्धतीने संचालक मंडळाला साथ देत असतील तर मग भागधारकांचं हित जोपासलं जाणार नाही. आणि म्हणून मग कंपनी कायद्यामध्ये अशी तरतूद केली की सर्व कंपन्यांनी आपलं अंकेक्षण दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर किंवा आर्थिक वर्ष संपताना केलं पाहिजे. म्हणून कंपनीचं अंकेक्षण हे नियामक अंकेक्षण या प्रकारामध्ये येतं. दुसरं जे आहे ते विश्वस्त संस्थांच्या हिशेब पुस्तकांचं अंकेक्षण. आपल्याला माहिती आहे की विश्वस्त संस्था कायद्यानुसार काही विश्वस्त संस्था अस्तित्वात येतात. गोरगरीब, अपंग व्यक्ती किंवा धार्मिक संस्था किंवा शैक्षणिक संस्था ह्या विश्वस्त संस्था कायद्याअंतर्गत निर्माण झालेल्या असतात. मग आता या ज्या विश्वस्त संस्था आहेत त्या विश्वस्त संस्था विशिष्ट हेतून अस्तित्वात आलेल्या असतात. या विश्वस्त संस्थांकडे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती असते. आपण धार्मिक संस्थांचा विचार केला तर बालाजी, शिर्डी ह्या विश्वस्त संस्था आहेत. विश्वस्त संस्था कायद्याअंतर्गत अनेक प्रकारच्या शैक्षणिक संस्था अस्तित्वात आलेल्या आहेत, तिथेही विविध प्रकारची संपत्ती असते. आणि म्हणून मग ह्या ज्या विश्वस्त संस्था आहेत त्या विश्वस्त संस्थांची जी संपत्ती आहे त्या संपत्तीच्या संदर्भामध्ये विश्वस्तांवरती जबाबदारी सोपवलेली असते. पण कदाचित विश्वस्तसुद्धा प्रामाणिक हेतूनं काम करत नसतील तर गैरप्रकाराला संधी मिळते. आणि म्हणून मग विश्वस्त संस्थांकडे असलेली संपत्ती, त्यांच्याकडे येणाऱ्या रकमा, त्यांच्याकडनं होणारे खर्च या अनुषंगानं कोणताही गैरप्रकार होऊ नये, अफरातफर होऊ नये यासाठी विश्वस्त संस्थांचे सुद्धा अंकेक्षण हे कंपल्सरी आहे, ते सुद्धा नियामक अंकेक्षणामध्ये येते. या व्यतिरिक्त सहकारी संस्था आहेत, राष्ट्रीयकृत बँका आहेत, विमा कंपन्या आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कायद्यानुसार निर्माण झालेली महामंडळं आहेत, यांनासुद्धा अंकेक्षण हे कंपल्सरी आहे. त्यांना अंकेक्षण आर्थिक वर्ष संपल्यानंतर करून घ्यावं लागतं. आणि म्हणून नियामक अंकेक्षणाचं हे तिसरं उदाहरण आहे, सहकारी संस्था, बँका यांचं अंकेक्षण करणं. आता सहकारी संस्था या सहकारी कायद्यानुसार अस्तित्वात आलेल्या असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या बँकासुद्धा त्या
विशिष्ट कायद्यानं अस्तित्वात आलेले असतात. आता हे जे अंकेक्षण आहे, या कंपनी अंकेक्षण, विश्वस्त संस्थांचं अंकेक्षण किंवा सहकारी संस्था, बँका, विमा कंपन्या, इतर महामंडळं, हे अंकेक्षण करत असताना कायद्यामध्ये तरतुदी आहेत आणि त्या तरतुदीनुसार अंकेक्षण हे त्या ठिकाणी केलं जात असतं. त्यामुळे दुसरा जो प्रकार सांगता येईल आपल्याला अंकेक्षणाचा, तो म्हणजे खाजगी अंकेक्षण. आता खाजगी अंकेक्षण याचा अर्थ जे अंकेक्षण खाजगी व्यक्ती आणि ऑडिटर यांच्यामध्ये करार होऊन त्या करारामध्ये ज्या गोष्टी निश्चित केलेल्या असतात, उदाहरणार्थ करार होतो आणि त्या करारामध्येच सांगितलं जातं की ऑडिटरला काय अधिकार असतील, काय हक्क असतील, काय जबाबदारी असतील, हे खाजगी व्यक्ती आणि ते ऑडिटर परस्परामध्ये ठरवतात आणि त्या पद्धतीनं मग ऑडिटर अंकेक्षण करतो. खाजगी अंकेक्षण जे आहे ते खाजगी अंकेक्षण तसं अनिवार्य नाही, तरी परंतु अंकेक्षणाचे जे फायदे आहेत ते मिळविण्यासाठी खाजगी संस्था हे अंकेक्षण करतात. उदाहरणार्थ डॉक्टर, इंजिनियर्स, आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टर, हे व्यवसाय जे आहेत किंवा हे जे पेशा आहेत यांना अंकेक्षण केलं पाहिजे असं बंधन नाही कायद्यानं, परंतु यांच्याकडे अनेक प्रकारचे कर्मचारी काम करत असतात, उलाढाल मोठी असते. अशा वेळेला अंकेक्षणाचे फायदे मिळविण्याच्या अनुषंगानं हे अंकेक्षण त्या ठिकाणी बऱ्याच संस्था करून घेतात, त्याला खाजगी अंकेक्षण म्हणतात. तिसरा प्रकार केला जातो तो म्हणजे सरकारी अंकेक्षण. आता सरकारी अंकेक्षण म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की सरकारला सुद्धा उत्पन्न येत असतं, सरकारला अनेक प्रचंड प्रमाणात खर्चही करावा लागतो. आता सरकारमध्ये पुन्हा आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये त्रिस्तरीय शासन पद्धती आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांना अंकेक्षण त्या ठिकाणी करून घ्यावं लागतं, कारण यांच्याकडे अनेक उत्पन्न येत असतात वेगवेगळ्या मार्गाने, कराच्या माध्यमातून, इतर मार्गाने, आणि त्यांना त्या संस्थांना सार्वजनिक हितासाठी खर्चही करावा लागतो. हा जो सार्वजनिक हितासाठी केला जाणारा खर्च आहे त्यामध्ये कुठं काही भ्रष्टाचार, गडबड होऊ नये म्हणून मग सरकारी अंकेक्षण केलं जातं. आणि त्याच्यासाठी सरकारनं अकाउंट्स अँड ऑडिट डिपार्टमेंट असं एक खातं तयार केलेलं आहे. अकाउंट्स अँड ऑडिट डिपार्टमेंटमध्ये कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ही एक व्यक्ती असते, प्रमुख व्यक्ती असते. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ही व्यक्ती एक पॅनल तयार करते आणि त्या पॅनलमध्ये असे स्पेसिफाईड असे ऑडिटर असतात आणि हे ऑडिटर वेगवेगळ्या कंपन्यांचं, सरकारी कंपन्या असतात किंवा त्यांची सरकारी खाती असतील, ती सरकारी खात्यांचे अंकेक्षण त्या ठिकाणी करत असतात. थोडक्यात सरकार जे काही सार्वजनिक हिताच्या अनुषंगानं खर्च करतं त्या खर्चामध्ये काही गडबड होऊ नये, ते भ्रष्टाचार होऊ नये यासाठी सरकारी अंकेक्षणसुद्धा हे करावंच लागतं. दुसरा प्रकार आहे अंतर्गत अंकेक्षण, त्याला इंटरनल ऑडिट म्हणतात. अंतर्गत अंकेक्षण याचा अर्थ ज्या संस्थेमध्ये हे अंकेक्षण करायचं असतं त्या संस्थेतले कर्मचारीच ते अंकेक्षण करतात, त्या संस्थेचं अंकेक्षण करतात. रयत शिक्षण संस्थेचं मी या अनुषंगानंच उदाहरण सांगेल. अंतर्गत अंकेक्षणाचं उदाहरण सांगू शकतो मी. कोणतं? रयत शिक्षण संस्था. आपल्याला माहिती आहे की रयत शिक्षण संस्थेच्या अनेक शाखा आहेत. प्राथमिक शाळा आहेत, माध्यमिक शाळा आहेत, ज्युनियर कॉलेज आहेत, सिनियर कॉलेज आहेत, आश्रमशाळा आहेत, अनेक प्रकारच्या शाळा आहेत. मग आणि शाखा अनेक आहेत. म्हणजे थोडक्यात आशिया खंडातली ही एक नंबर, म्हणजे तिचा व्याप जो आहे, व्याप या अर्थानं किंवा विद्यार्थी संख्या जी काही आहे किंवा स्टाफ जो आहे, त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ती आशिया खंडातील मोठी संस्था मानली जाते. मग आता या रयत शिक्षण संस्थेला सुद्धा अंकेक्षण करावंच लागतं. कंपल्सरी जे अंकेक्षण असतं, मग अशी मी सांगितलेलं नियामक अंकेक्षण ते करावंच लागतं वर्षाच्या शेवटी, थर्ड पार्टीकडनं केलं जाणारं. परंतु रयत शिक्षण संस्था काय करते, त्यांच्याकडे साताऱ्यामध्ये एक ऑडिट डिपार्टमेंट आहे आणि या ऑडिट डिपार्टमेंटमध्ये अनेक प्रकारचे व्यक्तींना
ऑडिटर म्हणून नियुक्त केलेलं आहे, म्हणजे जागा भरलेल्या आहेत, तर ऑडिटर म्हणून त्यांना नियुक्त केलेलं आहे. ते काही सर्व चार्टर्ड अकाउंटंट आहेत असं नाही, ग्रॅज्युएट आहेत, पण त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे, प्रशिक्षण दिलेलं आहे, आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ते काय करतात, वेगवेगळ्या शाखांमध्ये कॉलेजमध्ये जातात आणि तिथं अंकेक्षण करतात. अंतर्गत अंकेक्षण कंपल्सरी नाही, पण का केलं जातं, कारण आपल्याला माहिती आहे की नंतर आपल्याला जे अंकेक्षण, जे कंपल्सरी अंकेक्षण आहे ते करताना कमीत कमी चुका निदर्शनास याव्यात, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. आपण जर अंतर्गत अंकेक्षण केलंच नाही आणि डायरेक्ट बहिर्गत अंकेक्षण किंवा जे कंपल्सरी अंकेक्षण आहे, जे नियामक अंकेक्षण आहे ते केलं, तर अनेक प्रकारच्या चुका त्या अंकेक्षणामध्ये दिसतील आणि ऑडिटरचं एक वेगळं मत त्या संस्थेप्रती, त्या कॉलेजप्रती तयार होऊ शकतं. म्हणून मग अनेक कंपन्या, मोठमोठ्या कंपन्या ज्यांचा व्याप खूप मोठा आहे, अशा मोठमोठ्या कंपन्या, मोठमोठ्या संस्था अंतर्गत अंकेक्षण करतात, म्हणजे आपल्याच पगारी सेवकांकडून, कर्मचाऱ्यांकडून आपल्याच संस्थेचं ऑडिट करून घेतात. हा एक प्रकार अंतर्गत अंकेक्षण म्हणून आपण त्याला विचारात घेऊ शकतो. आता आपण कालखंडानुसार जर अंकेक्षणाचा विचार केला तर त्याचे काही प्रकार पडतात. उदाहरणार्थ संपूर्ण अंकेक्षण. आता संपूर्ण अंकेक्षण म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की अनेक प्रकारचे व्यवहार, अनेक प्रकारचे जमा खर्चाची पुस्तके, कागदपत्र अनेक असतात आणि वर्षभरामध्ये त्याची संख्या प्रचंड असते. ज्या वेळेला एखाद्या कंपनीला असं वाटतं, 1-2 महिन्याच्या उदाहरणार्थ सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यामध्ये काही गोष्टी, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये काही गडबड झालेली आहे, भ्रष्टाचार झालेला आहे. मग त्या 2 महिन्याचं डिटेल्ड ऑडिट, संपूर्ण ऑडिट, सगळ्या बाबी अतिशय सविस्तरपणे, अतिशय सूक्ष्म आणि सखोलपणे तपासल्या जातात. म्हणून त्याला संपूर्ण अंकेक्षण म्हणतात. याउलट अंशतः अंकेक्षण म्हणजे काय, तर अंशतः अंकेक्षण याचा अर्थ एखादी विशिष्ट बाब आहे आणि म्हणजे समजा बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीटमधील फक्त काही बाबींचं फक्त ॲसेट, त्याचं सत्यापन आणि मूल्यांकन करायचं, बाकीच्या गोष्टी काही करायच्या नाही, त्यानंतर करायच्या. पण अंशतः काही भाग डिटेलमध्ये तपासायचं, त्याला अंशतः अंकेक्षण असं म्हटलं जातं. दुसरा महत्त्वाचा प्रकार केला जातो अंकेक्षणाचा, तो म्हणजे वार्षिक अंकेक्षण. आता वार्षिक अंकेक्षण म्हणजे काय, तर वार्षिक अंकेक्षण याचा अर्थ जे अंकेक्षण आर्थिक वर्ष संपताना, म्हणजे बहुतांश हिशेब वह्या पूर्ण होताना किंवा पूर्ण झालेल्या असतात, अंतिम हिशेब तयार होण्याच्या मार्गावर असतात, त्यावेळेला हे अंकेक्षण केलं जातं वर्षाच्या शेवटी, म्हणून त्याला वार्षिक अंकेक्षण म्हणतात. आता हे जे वार्षिक अंकेक्षण आहे, त्याला ज्या संस्था लहान आकाराच्या आहेत, आर्थिक उलाढाल कमी आहे, मध्यम आहे, अशा ठिकाणी वार्षिक अंकेक्षण हे केलं जातं. म्हणजे थोडक्यात वर्षाच्या शेवटी ऑडिटर त्या कंपनीमध्ये येतो आणि सलगपणे 8-10 दिवसात, 12 दिवसात, 15 दिवसात त्या कंपनीचं अंकेक्षण संपवतो वर्षाच्या शेवटी, म्हणून त्याला वार्षिक अंकेक्षण असं म्हणतात. आता हे जे वार्षिक अंकेक्षण आहे, त्या वार्षिक अंकेक्षणाचे जर फायदे या संदर्भात आपण विचार केला तर आपल्याला पहिला फायदा सांगता येईल, वार्षिक अंकेक्षण हे कमी खर्चिक आहे. कोणत्याही अंकेक्षणाला खर्च येत असतो, कारण आपण काय करतो, चार्टर्ड अकाउंटंटला नेमत असतो आणि चार्टर्ड अकाउंटंट हे काय आपला सेवक नसते, ही थर्ड पार्टी असते आणि त्या व्यक्तीकडनं आपण अंकेक्षण करून घेत असतो. आणि ही जी चार्टर्ड अकाउंट किंवा हा जो ऑडिटर आहे, हा ऑडिटर तुमच्या संस्थेला जेवढा जास्त वेळ देईल तेवढी जास्त फी घेतो. आता वार्षिक अंकेक्षणामध्ये काय होतं, तर वार्षिक अंकेक्षणामध्ये ऑडिटर हा काय फार कालावधीसाठी येत नाही, वर्षाच्या शेवटी 8, 10, 12, 15 दिवस सलगपणे येतो तो आणि त्याचे स्वतःचे कर्मचारी, आणि ते अंकेक्षण संपवतात. त्यामुळे तो वर्षभर येत नाही, वर्षाच्या शेवटी येतो, कंपनीसाठी कमी वेळ देतो आणि म्हणून मग तो फी जी आहे ती फीसुद्धा कमी घेतो. दुसरा फायदा काय आहे, याच्यात वेळेची बचत होते. बऱ्याच वेळेला काय होतं, ऑडिटर आला तर मग त्याला संपूर्ण कागदपत्रे, जमा खर्चाच्या वह्या, हे सगळं त्याला द्यावं लागतं. याचे कर्मचाऱ्यांचं काम डिस्टर्ब होतं. मग त्या अनुषंगानं जर विचार केला तर कर्मचारी आणि ऑडिटर या दोन्ही घटकांच्या वेळेची बचत वार्षिक अंकेक्षण या प्रकारामध्ये निश्चित होताना आपल्याला दिसते.
तिसरा फायदा वार्षिक अंकेक्षणाचा सांगता येईल, दैनंदिन कामकाजामध्ये व्यत्यय नाही. आपल्याला माहिती आहे की ऑडिटर ज्यावेळेला ऑडिट करण्यासाठी कंपनीमध्ये किंवा एका विशिष्ट संस्थेमध्ये येतो त्यावेळेला ऑडिट करण्यासाठी तो जमा खर्चाच्या वह्या पुस्तकं घेतो, स्वतःच्या ताब्यात घेतो. मग ज्या डिपार्टमेंटच्या ताब्यातून ती जमा खर्चाची पुस्तके घेतली त्या डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये निश्चित व्यत्यय येतो. कारण त्या ज्या वह्यामध्ये नोंद करणार असतात त्याच वह्या ऑडिटरच्या ताब्यात दिल्यात. तीच व्हाउचर्स, कागदपत्रे, पत्रव्यवहार, म्हणजे ऑडिटच्या अनुषंगानं ज्या ज्या बाबींची आवश्यकता आहे त्या सगळ्या बाबी काय केल्यात, ऑडिटरच्या ताब्यात दिल्यात. निश्चितच दैनंदिन कामकाजामध्ये व्यत्यय आल्याशिवाय राहत नाही. हा एक त्या ठिकाणी आपल्याला वार्षिक अंकेक्षणाच्या अनुषंगाने हे करता येईल. म्हणजे आपल्याला दुसऱ्या ठिकाणी दुसरा जो प्रकार आहे सतत अंकेक्षण, त्या सतत म्हणजे वार्षिक अंकेक्षणानंतरचा जो प्रकार आहे सतत अंकेक्षण, या सतत अंकेक्षणामध्ये ऑडिटर वर्षभर येतो आणि ऑडिटर वर्षभर जर आला तर मग कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये सातत्याने व्यत्यय येतो. आणि वार्षिक अंकेक्षणामध्ये मी सांगितलं काय की तो वर्षाच्या शेवटी येतो आणि वर्षाच्या शेवटी येत असल्या कारणाने दैनंदिन काम जे आहे वर्षभरातलं त्याच्यात डिस्टर्ब होण्याचं काही कारण राहत नाही. हा एक फायदा या अनुषंगानं सांगता येईल. दुसरी गोष्ट, वार्षिक अंकेक्षण या माध्यमातून जे अंकेक्षण होतं त्याच्यामध्ये अंकेक्षणाचे कार्य कंटाळवाणं होत नाही. सतत अंकेक्षणामध्ये ते होतं कारण ऑडिटर वर्षभर येत असतो अधूनमधून, आणि वार्षिक अंकेक्षणामध्ये वर्षाच्या शेवटी येतो. त्यामुळे कामातला जो जिवंतपणा असतो तो राहतो, त्याला कंटाळवाणे त्याच्यामध्ये बी येत नाही, कर्मचाऱ्यांमध्ये पण येत नाही. म्हणून तो एक फायदा आपल्याला त्या अनुषंगानं सांगता येईल. दुसरं, वार्षिक अंकेक्षणाच्या माध्यमातून दुसरा फायदा सांगता येईल, तो हिशेबात बदल करण्याची संधी मिळत नाही कुणाला, कर्मचाऱ्यांना. बऱ्याच वेळेला ऑडिटर म्हणजे सतत अंकेक्षणामध्ये काय होतं, ऑडिटर वर्षभरात परंतु अधूनमधून येतो, ऑडिट करतो, ऑडिट केल्याबद्दल एक विशिष्ट प्रकारच्या खुणा केलेल्या असतात आणि नंतर ते परत कर्मचाऱ्यांच्या ताब्यात येतो. नंतर परत 4-5 दिवसांनी येईल पुन्हा ऑडिट करण्यासाठी. दरम्यानच्या काळामध्ये जे अप्रामाणिक कर्मचारी आहेत ते कर्मचारी काय करतात, त्या हिशेबाच्या वह्यामध्ये पुस्तकामध्ये फेरफार करतात. एखादा शून्य वाढवणं, एखादा शून्य कमी होणं, अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये. ते वार्षिक अंकेक्षणामध्ये शक्य होत नाही. हिशेब करण्याची संधी या प्रकारात होत नाही. दुसरी गोष्ट, सगळ्या व्यवहारांची सलगपणे तपासणी होते, म्हणजे खंड नसतो. जसं सतत अंकेक्षणामध्ये या महिन्यात येतो, पुढच्या महिन्यात येतो, पुन्हा त्याच्या पुढच्या महिन्यात येतो, म्हणजे सलगपणे तपासणी होत नाही. आणि इथं मात्र वार्षिक अंकेक्षणामध्ये मात्र व्यवहारांची सलग तपासणी होते, कारण वर्षाच्या शेवटी तो येतो आणि ऑडिट पूर्ण झाल्यानंतरच तो सर्वसाधारणपणे त्याचं काम संपवतो. म्हणजे सलगता तिथं आहे आणि जिथं सलगता असते तिथं काही दोष आपल्याला टाळता येतात. थोडक्यात ही जी पद्धती आहे ती सोयीची पद्धत आहे कुणाला, कंपनीला, कर्मचाऱ्यांना आणि ऑडिटरला सुद्धा. हा एक फायदा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. आणि दुसरी गोष्ट, वार्षिक अंकेक्षणामध्ये ऑडिटर हा वर्षाच्या शेवटी येतो. ऑडिटर्सचं आणि कर्मचाऱ्यांचं फारसं म्हणजे ओळख नसते, त्यामुळे संगनमत व्हायचा काय प्रश्न येत नाही. आणि वर्षाच्या शेवटी ज्यावेळेला येतो त्यावेळेला एक वचक, एक नियंत्रण त्या कर्मचाऱ्यांवरती राहतं. तो एक फायदा आपल्याला याच्यातून मिळतो. हे झाले वार्षिक अंकेक्षणाचे फायदे. आता वार्षिक अंकेक्षणाचे दोष जर आपण विचारात घेतले तर पहिला दोष सांगता येईल, सूक्ष्म आणि सखोल अंकेक्षण या प्रकारात होत नाही. ते जे सतत अंकेक्षण या प्रकारात होतं. का होत नाही डिटेल ऑडिट, कारण ऑडिटर खूप कमी कालावधीसाठी येतो, एक 8 दिवसात 10 दिवसात ऑडिटचं काम संपवतो. अनेक बाबी असतात, त्या सगळ्या बाबी डिटेलमध्ये वार्षिक अंकेक्षणामध्ये तपासता येत नाही. सूक्ष्म किंवा सखोल तपासणी जी आहे ती होत नाही. तो साधारणपणे चाचणी तपासणी करतो, म्हणजे काही व्यवहार तपासतो, काही व्यवहार तपासत नाही. जे व्यवहार तपासले नाहीत त्याच्यामध्ये जर काही गैरप्रकार, लबाडी तशीच राहिली तर ती उघडकीस येत नाही. आणि म्हणून मग सूक्ष्म किंवा सखोल अंकेक्षण या प्रकारामध्ये होत नाही. दुसरा जो दोष याच्यामध्ये सांगितला जातो तो म्हणजे वार्षिक खाती लिहून पूर्ण होण्यास विलंब. तर वार्षिक खाती म्हणजे मगाशी मी सांगितले की वर्षाच्या शेवटी ऑडिटर अंतिम हिशोब जे आहेत ते बहुतांश पूर्ण होण्याच्या मार्गावर आलेले असतात आणि त्यावेळेला ते ऑडिटचं काम सुरू करतो. आणि त्याच्यानंतर मग त्यांना नफा तोटा पत्रक, बॅलन्स शीट तयार करायचं असतं, याला उशीर होतो.
कारण वार्षिक अंकेक्षणमध्ये कमी वेळेत अनेक बाबी तपासायच्या असतात आणि म्हणून मग सगळ्या बाबी वार्षिक खाती लिहून पूर्ण होणं, नफा तोटा पत्रक बॅलन्स शीट तयार होणं, नंतर मग परत वार्षिक सर्वसाधारण सभा घेणं, ह्या गोष्टी थोड्याशा त्याच्यामध्ये गडबड होऊ शकते. या व्यतिरिक्त या प्रकारामध्ये म्हणजे सतत अंकेक्षणामध्ये मग अशी मी सांगितलं की सतत ऑडिट चालू असतं वर्षभर. त्याच्यामुळे ऑडिट चालू झालं, चुका लक्षात आल्या लगेच त्या दुरुस्त होतं, गैरप्रकार झाला लगेच उघडकीस येतो, दुरुस्त होतो. इथं गैरप्रकार पूर्ण होण्याला त्याला वर्षभर वेळ मिळतो. म्हणजे तो त्याच्या कौशल्याचा नियोजनाचा भाग वापरून साधारणपणे वर्षभरामध्ये अशी व्यवस्था करतो की आपण केलेला गैरप्रकार, आपण केलेला भ्रष्टाचार ऑडिटरच्या लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने त्याला संधी मिळते. या पद्धतीनं वार्षिक अंकेक्षणातील हा एक महत्त्वाचा दोष आहे. गैरप्रकार पूर्ण करण्याला त्या ठिकाणी संधी मिळते आणि त्याच्यामुळे मग चुकांची दुरुस्ती फार वर्षाची शेवटी होते आणि त्याचे इम्पॅक्ट तर बऱ्याच ट्रान्झॅक्शन्सवरती झालेला असतो आणि म्हणून मग चुकांची दुरुस्ती जी आहे ती दुरुस्तीसुद्धा कठीण होऊन बसते. या व्यतिरिक्त अंकेक्षकाचं जे मार्गदर्शन आहे हा घटक महत्त्वाचा असतो. सतत अंकेक्षण या प्रकारामध्ये ऑडिटर वर्षभर येत असतो अधूनमधून, त्यामुळे मग वेळ भरपूर असल्यामुळे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतो. अंकेक्षण कशा पद्धतीने आपले हिशेब कशा पद्धतीने लिहावेत, चुका कशा टाळाव्यात वगैरे. त्यामुळे ते सतत अंकेक्षणामध्ये होऊ शकतं, पण वार्षिक अंकेक्षणामध्ये अंकेक्षकाला साधारणपणे म्हणजे त्या ऑडिटरला कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणं त्या ठिकाणी शक्य होत नाही. या व्यतिरिक्त ज्या मोठ्या आकाराच्या संस्था आहेत त्या मोठ्या आकाराच्या संस्थांसाठी हे अंकेक्षण फारसं उपयुक्त नाही. जिथं ट्रान्झॅक्शन्स कमी आहेत, व्याप कमी आहे, कंपनीचे शाखा कमी आहेत, अशा ठिकाणी हा प्रकार फायद्याचा आहे. पण मोठ्या आकाराच्या संस्थांसाठी मात्र हे अंकेक्षण सोयीचं नाही. हे झालं वार्षिक अंकेक्षण. आता दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे अंकेक्षणाचा, तो म्हणजे सतत अंकेक्षण. त्याला कंटिन्युअस ऑडिट म्हणतात. आता यामध्ये काय असतं, ऑडिटर किंवा ऑडिटरचे जे कर्मचारी ऑडिट करतात ते ऑडिट करण्याच्या अनुषंगानं ज्या कंपनीचं त्यांना ऑडिट करायचं आहे, ज्या संस्थेचं त्यांना ऑडिट करायचं आहे, त्या कंपनीमध्ये किंवा त्या संस्थेमध्ये ते वर्षभर, संपूर्ण वर्षभर, परंतु अधूनमधून वर्षभर येत असतात. म्हणजे थोडक्यात काय, तर या प्रकारामध्ये ऑडिटर त्या संस्थेचं किंवा त्या कंपनीचं ऑडिट करण्यासाठी जास्त वेळ देत असतो. म्हणून मग जास्त वेळ दिल्यामुळे मग आता आपल्याला असं लक्षात येईल की वार्षिक अंकेक्षणाचे जे दोष आहेत ते दोष या अंकेक्षणाच्या माध्यमातून दूर झालेले दिसतील. मग उदाहरणार्थ आता सतत अंकेक्षणाचे जे फायदे आहेत त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहारांची आणि जमा खर्चाची सूक्ष्म तपासणी होते. का, ऑडिटर वर्षभर येतोय आणि ऑडिट करतोय, त्याच्यामुळे मग तो शक्यतो काय करतो, वेळ भरपूर असल्या कारणानं सर्व आर्थिक व्यवहार, सर्व व्हाउचर, सर्व कागदपत्र, सर्व पत्रव्यवहार, सर्व संशयास्पद बाबी हे तो सखोलतेने तपासतो. त्यामुळे एखादा भाग, एखादी वही, एखादं व्हाउचर, एखादं बिल तपासायचं राहिलं असं होत नाही. हा एक महत्त्वाचा फायदा या सतत अंकेक्षणाचा सांगता येईल. दुसरा भाग याच्यामध्ये आहे, दुसरा फायदा लबाड्या, अफरातफर इत्यादींना पायबंद बसतो. ऑडिटर वर्षभर अधूनमधून येतोय, कधी येईल हे निश्चित नसतं आणि म्हणून मग आपण जर लबाड्या केल्या तर ते ऑडिटर वर्षभर येत असल्याकारणाने त्या लगेच उघडकीस येतील हे कर्मचाऱ्यांना, हिशेब लिहिणाऱ्यांना माहीत असतं. म्हणून मग लबाड्या किंवा अफरातफरीला शक्यतो ते धजत नाहीत, म्हणजे त्याच्यापासून ते परावृत्त होतात. या व्यतिरिक्त दुसरा फायदा सांगितला जातो, जमा खर्च किंवा हिशेब पुस्तके जी आहेत ती अद्ययावत ठेवली जातात. ऑडिटर, मगाशीच मी सांगितलं, ऑडिटर वर्षभर कधी पण येऊ शकतो, वर्षभर येतो अधूनमधून, पण कधी येईल हे काही याची कल्पना तो देत नसतो. त्यामुळे मग कर्मचाऱ्यांना हे माहीत असतं की ऑडिटर कधी पण येऊ शकतो. आणि जर ऑडिटर आला आणि जर त्याच्या लक्षात आलं ऑडिटरच्या की अनेक गेल्या 10-12 दिवसापासूनचे व्यवहार नोंदवलेले नाहीत, म्हणजे अप टू डेट आपले व्यवहार नाहीत, असं जर लक्षात आलं तर त्याची नोंद घेईल आणि ती व्यवस्थापनाच्या लक्षात आणून देईल. आणि म्हणून मग साधारणपणे सगळ्या कर्मचाऱ्यांची एक मानसिकता तयार होते की आपण आपले व्यवहार चोख ठेवावेत, संपूर्ण व्यवहारांची नोंद त्या ठिकाणी व्यवस्थित करावी. या व्यतिरिक्त वार्षिक खाते किंवा नंतर जे काही नफा तोटा पत्रक, बॅलन्स शीट हे जे तयार केलं जातं ते वेळीच तयार होतं. कारण का, ऑडिटर वर्षभर जमा खर्चाची पुस्तके तपासतोय, सर्व बाबी त्याच्या अंकेक्षणाच्या कार्यक्रमानुसार होत असतात, त्याच्यामध्ये विलंब होत नाही आणि एका ठराविक
विशिष्ट वेळेमध्ये अंकेक्षणाचं काम पूर्ण होतं आणि मग अंकेक्षणाचा वेळ विशिष्ट वेळेत पूर्ण होत असल्या कारणाने वार्षिक खाती जी आहे, नफा तोटा पत्रक, बॅलन्स शीट तयार करणं, नंतर वार्षिक सभा वगैरे घेणं, ह्या सगळ्या गोष्टी वेळेत त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात. सतत अंकेक्षणाचा आणखीन एक फायदा सांगितला जातो, तो म्हणजे हंगामी किंवा मध्यंतरीचा जो लाभांश आहे तो लाभांश आपल्याला डिक्लेअर करता येतो. लाभांश आहे तो लाभांश हंगामी इंटेरियम डिव्हिडंड त्याला म्हणतो. म्हणजे साधारणपणे पहिल्या 6 महिन्यामध्ये असं लक्षात आलं कंपनीच्या की चांगल्या पद्धतीनं नफा झालेला आहे कंपनीला, तर कंपनी 6 महिन्यानंतर पण डिव्हिडंड देऊ शकतो. वार्षिक अंकेक्षण तर वार्षिक डिव्हिडंड तर दिलं जातोच, परंतु 6 महिन्याच्या कालावधीमध्ये पण काही कंपन्यांची एक स्ट्रॅटेजी असते, 6 महिन्यानंतर पण डिव्हिडंड द्यायचा आणि परत वार्षिक पण डिव्हिडंड द्यायचा. हेतू हा की जी कंपनी 2दा डिव्हिडंड देते ती कंपनीची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ती नफ्यातली कंपनी आहे, असा एक जनमानसामध्ये संदेश जातो आणि त्या भागांना, त्या कंपनीच्या शेअर्सला मागणी येते. हा एक फायदा मिळविण्याच्या अनुषंगानं हंगामी किंवा मध्यंतरीचा लाभांश डिक्लेअर केला जातो आणि तो वार्षिक अंकेक्षण या प्रकारामध्ये शक्य होत नाही, पण सतत अंकेक्षणाच्या माध्यमातून 6 महिन्याचे जो हिशेब तपासून पूर्ण झालेले असतात आणि त्यामुळे मध्यंतरीचा लाभांश देणं शक्य होतं. दुसरी गोष्ट, जमा खर्चाच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करता येणं शक्य होतं. ऑडिटर वर्षभर येतो आहे, कर्मचाऱ्यांना त्याला तो सांगू शकतो की जमा खर्चाच्या आणखीन चांगल्या पद्धती कोणत्या आहेत, तुम्ही कशा पद्धतीने हिशेब लिहावेत, त्याच्याकडे वेळ असतो, तो मार्गदर्शन करतो. तो एक फायदा आपल्याला सांगता येईल. या व्यतिरिक्त व्यवसाय संस्थेच्या कर्मचाऱ्यावरती कामाचा भर किंवा भार जो आहे तो एकदम पडत नाही, कारण ऑडिटर वर्षभर येतो आहे, सगळ्यांची सोय त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न याच्यात त्या अंकेक्षणाचा जो कार्यक्रम आहे, कार्यक्रमाच्या माध्यमातून कोणत्याही अडचणी येणार नाहीत अशा पद्धतीचं नियोजन केलेलं असतं. आता हे झाले फायदे, पण सतत अंकेक्षणाचे काही तोटे पण आहेत. आता पहिला तोटा आहे ही खर्चिक पद्धत आहे. आता खर्चिक का? ऑडिटर वर्षभर येतो आहे, वार्षिक अंकेक्षणामध्ये तो फक्त वर्षाच्या शेवटी येतो आहे, अगदी कमी कालावधीसाठी येतो आहे, तिथं त्याच्यामुळे त्याची फी कमी राहील. सतत अंकेक्षणामध्ये जर एखादा ऑडिटर वर्षभर वेळ देत असेल तर त्याची फी साहजिकच जास्त राहील आणि म्हणून मग ती लहान आकाराच्या संस्थांना, मध्यम आकाराच्या संस्थांना परवडणार नाही. म्हणजे थोडक्यात हा एक दोष आहे, ही पद्धत खर्चिक आहे. दुसरा दोष किंवा दुसरा तोटा सांगितला जातो सतत अंकेक्षणाचा, तो म्हणजे या अंकेक्षित हिशेबात बदल करता येणं शक्य आहे. आपल्याला माहिती आहे की समजा तो वर्षाच्या सुरुवातीला पासून शेवटपर्यंत येतो, एप्रिल महिन्यामध्ये तो आला, मे महिन्यामध्ये आला, एप्रिल आणि मे महिन्याचं ऑडिट पूर्ण झालं आहे. ऑडिट पूर्ण करताना एक विशिष्ट चिन्ह, ज्या ज्या बाबी त्याने तपासल्यात ते तो एक विशिष्ट खूण करत असतो आणि नंतर मग तो परत काही दिवस थांबतो, जमा खर्चाची पुस्तके ताब्यात पुन्हा कर्मचाऱ्यांचे येतात आणि परत नंतर आले का परत ते कागदपत्र जमा खर्चाच्या वह्या ताब्यात घेतो. हे कर्मचाऱ्यांना माहीत असतं. मग कर्मचारी काय करतात, जे जे हिशेब तपासले तिथं त्यांना फेरफार करण्याची अप्रामाणिक कर्मचाऱ्यांना संधी मिळते. म्हणजे ते काय करतात, मग अंकेक्षित हिशेबात एखादा शून्य कमी करणं, एखादा शून्य वाढवणं, आणखीन काही बाबी करणं, हे प्रकार होऊ शकतात. म्हणजे थोडक्यात अंकेक्षित हिशेबात बदल करणं हा एक दोष याच्यामध्ये आहे. या व्यतिरिक्त संगनमत, म्हणजे अंकेक्षकाशी संगनमत करून लबाडी. मग अशी मी सांगितलं की ऑडिटर सतत अंकेक्षण या प्रकारामध्ये वर्षभर अधूनमधून येतो आहे, पण वर्षभर येतो आहे. वर्षभर येत असल्या कारणाने त्याची आणि कर्मचाऱ्यांची ओळख होते, ओळखीचे रूपांतर मैत्रीत होतं आणि कदाचित मग मैत्रीतून संगनमतानं अफरातफर होऊ शकते. म्हणजे कर्मचाऱ्यांनी गैरप्रकार करायचा, भ्रष्टाचार करायचा, अफरातफर करायची आणि ऑडिटरनं ती उघडकीस आणायची नाही, असं दोघांमध्ये म्हणजे थोडक्यात संगनमत करून लबाडी, अफरातफरी या प्रकारामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता काही वेळेला आपण म्हणतो की सगळे व्यवहार तपासले जातात सूक्ष्मपणे, पूर्णपणे, पण काही वेळेला काय होतं, हे काम काय वर्षभर म्हणजे एका बैठकीत होत नाही, तो टप्प्याटप्प्याने तो काम करतोय. पण बऱ्याच वेळेला पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा हे असं पद्धतीने काम करत असताना काही व्यवहार सुटण्याची शक्यता त्याच्यातून निर्माण होते. दुसरा तोटा सांगितला जातो तो म्हणजे अंकेक्षण कंटाळवाणे होते. का कंटाळवाणे होते? ऑडिटर वर्षभर येतोय, वर्षभर आला का तो वह्या, जमा खर्चाच्या वह्या, पुस्तके, कागदपत्रे, फाईल्स ताब्यात घेतो
ते परत जाताना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात येतो, परत नंतर आला की परत ताब्यात घेतो. हे म्हणजे त्याच्यात कामामध्ये जो जिवंतपणा असतो तो जिवंतपणा थोडा कमी होतो आणि कर्मचाऱ्यांनाही ते कंटाळवाणं वाटायला लागतं, ऑडिटरलाही ते कंटाळवाणं वाटायला लागतं आणि मग ते अंकेक्षण कंटाळवाणं होऊ लागतं. आणि अंकेक्षण कंटाळवाणं व्हायला लागलं तर मग काही चुका दोष उघडकीस आणण्याचं त्या ठिकाणी राहून जातं. आता अंकेक्षणाचे जे काही कार्य आहे ते कार्य कशा पद्धतीनं पूर्ण होतं त्याच्यानुसार पण काही प्रकारे, उदाहरणार्थ मध्यावधी अंकेक्षण या प्रकारामध्ये ऑडिटर त्याला मध्यावधी अंकेक्षणासाठी बोलवलं जातं आणि सांगितलं जातं की आत्तापर्यंतच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये कंपनीची आर्थिक परिस्थिती काय आहे, कशी आहे ते त्याला विचारलं जातं. हेतू हा की म्हणजे इंटेरियम डिव्हिडंड आपल्याला देता यावं, मध्यावधी लाभांश देता यावं, म्हणजे थोडक्यात एक ठराविक कालावधीमधील किंवा 6 महिन्यापर्यंतचे हिशेब तपासून घ्यायचे आणि आपली परिस्थिती काय आहे कंपनीची पाहावी, डिव्हिडंड डिक्लेअर करता येण्यासारखी परिस्थिती आहे का, किंवा काही वेळेला आपल्याला काही भविष्यकाळासाठी दिशा मिळू शकते. म्हणजे 6 महिन्यापर्यंतचं अंकेक्षण झालेलं असेल तर आपल्याला कल्पना येते की कंपनी नियोजनाप्रमाणे काम करते का, आपलं टार्गेट अचीव होतं आहे का, विक्रीचं टार्गेट अचीव होतं आहे का, नफ्याचं टार्गेट अचीव होतं आहे का, हे आपल्याला यातून समजतं. दुसरं जे आहे प्रकार आहे तो रोख खात्याचं अंकेक्षण. त्याला रोख खात्याचं अंकेक्षण या प्रकारामध्ये काय असतं, म्हणजे साधारणपणे जास्तीत जास्त अफरातफर गैरप्रकार होण्याचे चान्सेस हे रोख खात्यामध्ये असतात, कॅश अकाउंटमध्ये असतात आणि म्हणून मग इथं जास्त भर दिला जातो. आणि म्हणून मग ऑडिटरची नेमणूक करताना त्याला सांगितलं जातं की तुम्ही फक्त रोख खात्याचंच चांगल्या पद्धतीनं अंकेक्षण करायचं. असंही काही ठिकाणी काही कंपन्यांमध्ये केलं जातं. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे ताळेबंदाचं अंकेक्षण, त्याला बॅलन्स शीट ऑडिट म्हणतात. हा नवीन प्रकार आहे, अमेरिकेमध्ये सर्रासपणे वापरला जातो आणि या प्रकारामध्ये जे बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीटमधील ज्या लायबिलिटीज आहेत आणि ज्या ॲसेट आहेत त्याचीच फक्त तपासणी केली जाते. अर्थात ती तपासणी करताना आपल्याला पाठीमागे यावंच लागतं. म्हणजे उदाहरणार्थ समजा फर्निचर ही ॲसेट आहे, मग त्या फर्निचरचं जे व्हॅल्युएशन दाखवलं आहे, मग ते डेप्रिशिएशन वजा जाता दाखवलं आहे का नाही दाखवलं ते पाहिलं जातं. त्याच्यासाठी मागे जावंच लागतं, म्हणजे किती डेप्रिशिएशन वजा केलं आहे हे पाहावं लागतं, त्याचं व्हॅल्युएशन कसं केलं आहे, कुणी केलं आहे हे पाहावं लागतं. म्हणजे थोडक्यात बॅलन्स शीट डोळ्यासमोर ठेवून अंकेक्षण केलं जातं. त्याला ताळेबंदी अंकेक्षण असं म्हटलं जातं. आता विस्तृत अंकेक्षण हा एक प्रकार आहे. विस्तृत अंकेक्षणामध्ये एका विशिष्ट बाबीचं परंतु सविस्तरपणे डिटेल चेकिंग केलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ समजा मगाशी मी सांगितलं त्यातलाच तो प्रकार आहे की एक विशिष्ट, म्हणजे समजा काही मशिनरी आपण विकत घेतली कोट्यावधी रुपयाची 2-3 महिन्यामध्ये, त्या मशिनरी त्या 2-3 महिन्यातल्या बाबींचं म्हणजे भांडवली खर्च असेल, भांडवली उत्पन्न असेल, त्याचं डिटेल ऑडिट करायला ऑडिटरला सांगितलं जातं. म्हणजे थोडक्यात निवडक भाग परंतु अतिशय डिटेल, अतिशय सविस्तरपणे, विस्तृतपणे केला जातो, म्हणून त्याला विस्तृत अंकेक्षण म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे परिव्यय अंकेक्षण, त्याला कॉस्ट ऑडिट असंही म्हटलं जातं. आता कॉस्ट ऑडिट हा प्रकार काय आहे, आता हा म्हणजे 1972मध्ये काही कंपनी कायद्यात बदल केला आणि त्याच्यामध्ये काही कंपन्यांसाठी कॉस्ट ऑडिट हे कंपल्सरी केलं. ज्या कंपन्यांमध्ये उत्पादन खर्च मोठा असतो, अनेक प्रकारचे डायरेक्ट एक्सपेंडिचर असतात आणि कॉस्ट टेक्निकनुसार त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या खर्चांचा विचार करून शेअरिंग प्राईस ठरवावी लागते. शेअरिंग प्राईस ठरवताना एक विशिष्ट नफा आपल्याला कन्सिडर करावा लागतो. ह्या सगळ्या बाबी व्यवस्थित व्हाव्यात म्हणून मग काही कंपन्यामध्ये परिव्यय अंकेक्षण केलं जातं आणि या परिव्यय अंकेक्षणामध्ये उत्पादनाच्या अनुषंगानं आलेले सगळे खर्च हे डिटेलमध्ये त्या ठिकाणी तपासले जातात आणि त्याच्यात काही आपल्याला सुधारणा करता येऊ शकेल का, काही खर्च टाळता येऊ शकतील का, किंवा काही खर्च कमी करता येऊ शकतील का, या अनुषंगानं परिव्यय अंकेक्षणामध्ये ऑडिटर हा मार्गदर्शन त्या ठिकाणी करत असतो. दुसरा प्रकार सांगितला जातो तो म्हणजे संयुक्त अंकेक्षण. संयुक्त अंकेक्षण म्हणजे ज्यावेळेला एखाद्या कंपनीचं अंकेक्षण एक किंवा एकापेक्षा जास्त, म्हणजे थोडक्यात कमीत कमी 2, 3, 4 असे, थोडक्यात आता कंपनी मोठी आहे, शाखा देशभर विखुरलेल्या आहेत, अशा वेळेला एक ऑडिटर एका विशिष्ट वेळेमध्ये अंकेक्षण पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून मग व्यवहारांची संख्या प्रचंड असेल तर त्यावेळेला एकापेक्षा जास्त ऑडिटर नियुक्त केले जातात आणि ते ऑडिटर ऑडिट करतात. त्या प्रकाराला संयुक्त अंकेक्षण असं म्हणतात आणि मग ते त्यांच्या आपापसात ठरवतील
ऑडिटरनं कोणता भाग तपासायचा, कोणत्या जमा खर्चाच्या वह्या तपासायच्या, बनी कोणत्या तपासायच्या, ऑडिट रिपोर्ट कसा तयार करायचा, संयुक्त करायचा का कसं करायचं, हे सगळं ते ठरवतील आणि संयुक्तरित्या त्या ठिकाणी अहवाल कंपनीला सादर करतील. आता दुसरा जो प्रकार आहे तो योग्यता अंकेक्षण. योग्यता अंकेक्षण हा एक नवीन प्रकार आहे आणि या अंकेक्षणामध्ये साधारणपणे सार्वजनिक कंपन्या, सार्वजनिक संस्था ज्या आहेत, सार्वजनिक हितासाठी जिथं जिथं खर्च सरकारच्या मार्फत होतो तिथं तो खर्च सार्वजनिक हितासाठीच होतो का याच्या अनुषंगानं हिशेब तपासणी त्या ठिकाणी केली जाते, म्हणून त्याला योग्यता अंकेक्षण असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात सार्वजनिक हिताच्या अनुषंगानं होणारे खर्च करत असताना गैरप्रकार झालेले नाहीत, भ्रष्टाचार झालेला नाही आणि ज्या हेतूनं तो पैसा खर्च केला आहे त्या हेतू साध्य झालेला आहे किंवा नाही हे त्या ठिकाणी पाहिलं जातं. दुसरा एक भाग आहे खास अंकेक्षण, स्पेशल ऑडिट. खास अंकेक्षण या प्रकारामध्ये समजा केंद्र सरकारला असं वाटलं की एका XYZ कंपनीमध्ये कामकाज नीटपणे कंपनी कायद्याला अधीन राहून किंवा घटनापत्रकातील चौकटीला अधीन राहून किंवा सार्वजनिक हिताला बांधील राहून कंपनीचं कामकाज होत नाही, असं जर केंद्र सरकारपर्यंत तक्रार गेली तर केंद्र सरकारला दखल घ्यावी लागते आणि मग केंद्र सरकार त्यांच्या वतीनं ऑडिटरला नियुक्त करतं आणि त्या कंपनीचं अंकेक्षण करायला सांगितलं जातं आणि मग तो ऑडिटर त्या सर्व बाबी डिटेलमध्ये तपासेल, स्वतःचा अहवाल तयार करेल आणि तो केंद्र सरकारला सादर करेल. म्हणजे या पद्धतीनं खास अंकेक्षणामध्ये जर समजा एखादी कंपनी योग्यरीतीने काम त्या ठिकाणी करत नसेल आणि त्यामुळे सार्वजनिक हित धोक्यात कंपनीचं हित धोक्यात येत असेल तर अशा कंपनीला वेळीच सावध करण्याच्या अनुषंगानं खास अंकेक्षण हे त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे थोडक्यात काय तर वेगवेगळ्या पद्धतीनं अंकेक्षण कसं केलं जातं, कुणाला नियम म्हणजे ते कंपल्सरी आहे, कुणाला कंपल्सरी नाही, अंकेक्षणाचा कोणता भाग तपासायचा, किती वेळ तपासायचा, या सगळ्या गोष्टींचा विचार करून या पद्धतीनं अंकेक्षणाचे विविध प्रकार केलेले आहेत. थोडक्यात आपण आज अंकेक्षण जे आहे त्या अंकेक्षणाचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपण या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये आपण अंकेक्षण म्हणजे काय, अंकेक्षणाची व्याप्ती, अंकेक्षणाची उद्दिष्ट हा भाग त्या ठिकाणी पाहिलेला आहे आणि आता या टॉपिकमध्ये आपण काय केलेलं आहे, अंकेक्षणाचे विविध प्रकार पाहिलेले आहेत.